नरेंद्र देवाप्पा केटकाळे. ओके. मी समाजासाठी काम करतो. हां. आणि आता जे मुला-मुलींचे लग्न होत नाही, हं. ते मुलीच्या आई वडिलांची अपेक्षा जास्त असतात. हं, 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 हं. आणि मुली शिकलेले जास्त आहेत, त्यांना वर्षाचं पॅकेज जास्त आहे, मुलांची पॅकेज कमी आहे. हं. त्यामुळं आणि मुलगीची आई काय म्हणत्या, मुलाला सरकारी नोकरी पाहिजे, 5-10 एकर जमीन पाहिजे, शहर गावात फ्लॅट पाहिजे, हे सगळ्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळं मुलींची लग्न होईनात, मुलांची लग्न होईनात, मुलींची वय वाढत चालली आणि मुलांची बी वय वाढत चालली. यामुळं म्हणजे समाजात नाही तर विवाहाचा प्रॉब्लेम झाला आहे. बरोबर. आणि शेती. त्यामुळं हे आई वडिलांनी, मुलीच्या आई वडिलांनी थोडं कुठेतर कॉम्प्रोमाइज करायला शिकलं पाहिजे. तरच 1-2 वर्षात लग्न, 1-2 वर्ष तुम्ही बघा, पण त्याच्या पुढचं ताणू नका, तुटूपर्यंत ताणू नका. तर हे हे करून द्याल तर समाजाचं सगळं भलं होईल, मुलामुलींचं चांगलं होईल. तर हे सगळं आईवडिलांनी त्यांनी मुलीला समजावून सांगायला पाहिजे आणि आईवडील शहाणे व्हायला पाहिजे. तरच मुलामुलींची लग्न होतील आणि संसार सुखकर होईल. चालतं.